नमस्कार, वंदे मातरम. मी रवी आशा वामनराव लोणकर. चंद्रपूर महानगरपालिका याचा मोठा एक निवडणुकीचा पर्व चालू झालेला आहे. त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षातर्फे अधिकृत उमेदवार म्हणून आम्हाला यावेळेस उमेदवारी मिळालेली आहे. निश्चितच मागच्या वेळेसही प्रभागामधील चारही नगरसेवक भरभरून मताने निवडून आलेले होते. यावेळेसही आम्हाला चारही नगरसेवकांना निवडून दिलं पाहिजे आणि जे आमचं विजन आहे समोरचं, जे काही कामं बॅलन्स आहे ते कामं पूर्ण करायची आहे. निश्चितच माझा प्रभाग जटपुरा प्रभाग यामध्ये समीकरण जे सीमांकन आहे त्या सीमांकन मध्ये एक ऐतिहासिक धरोहर आहे म्हणजे जटपुरा गेटचा किल्ला. त्यानंतर हा प्रभाग त्याला जोडलेला आहे जलनगर वार्ड, मित्रनगर वार्ड. त्यानंतर हा सर्व झोन आहे. त्या झोन मध्ये नजूल पट्टे पुष्कळ प्रमाणामध्ये आहे. त्यामध्ये सर्वप्रथम मी जे आमचे जलनगरचे गरीब बांधव आहे, मित्रनगरचे गरीब बांधव आहे, त्यांना पट्टे कसे मिळेल आणि पट्टे त्यांच्या मालकीचे आहे का नाही त्याला मिळायला पाहिजे आतापर्यंत, त्याच्यासाठी सर्वप्रथम प्रयत्न करीत. निश्चितच ऐतिहासिक धरोहर आम्हाला लाभलेली आहे. त्या ऐतिहासिक धरोहर मध्ये जे काही नॉर्म्स आहे त्या नॉर्म्सलाही कुठंतरी शिथिल केले पाहिजे आणि त्या नॉर्म्सला शिथिल झाल्यानंतर पार्किंगची समस्या मोठी आहे. तिथे त्या पार्किंगच्या समस्येला आपल्याला समोर जावं लागेल. एक चांगली व्यवस्था करावं लागेल. जटपुरा गेट निश्चितच त्या जलनगर परिसरामध्ये एक ऐतिहासिक पोलीस स्टेशन होतं. तिथे एक बहुत मोठे एक व्यापार संकुलन झालं पाहिजे. एक चांगलं दृश्य निर्माण झालं पाहिजे. जागोजागी शौचालय झाले पाहिजे. जागोजागी महिलांसाठी व्यवस्था झाली पाहिजे. त्यानंतर आपल्या प्रभागामध्ये जे नजूल झोन मध्ये आहे त्यांना सरळ सत्ता प्रकार ब आणि अ चा एक विषय आलेला आहे. त्या विषयामध्ये ते न अडकता सरळ महानगरपालिकेनं थेट काम ते झालं पाहिजे, जेणेकरून जनतेला त्रास झाला नाही पाहिजे. या सर्व विषयाला घेतो आहे आणि निश्चितच भारतीय जनता पक्षच आहे जे केंद्रामध्ये पण आहे, राज्यामध्ये पण आहे आणि महानगरपालिकेमध्येही पाहिजे. आणि हे सर्व करत असताना आम्हाला सर्वांचा आशीर्वादाने सर्व होणार आहे. फक्त महानगरपालिका ही करणार नाही, राज्य शासनाचेही काम, केंद्र शासनाचेही काम आहे की आमच्या तळागाळाच्या कार्यकर्त्यांचं जे काम आहे, प्रभाग 7 मधल्या ज्या मतदारांचं काम आहे, जे त्यांचं गरीब वर्ग पुष्कळ राहते आहेत त्यांचं काम आहे, ते त्यांचं काम झालं पाहिजे आणि त्यांना एक चांगल्या पद्धतीनं घरकुलच्या योजना आहे त्या मिळाल्या पाहिजे, रमाई योजना आहे त्या मिळाल्या पाहिजे. आम्ही पुष्कळ रमाई योजनेसाठी प्रयत्न करतो, पण किल्ल्याचा ऐतिहासिक धरोहर असल्यामुळे कुठेतरी त्याला परवानगी मिळत नाही. यासाठी आम्ही घरकुल योजना ही त्याच्यासाठी परवानगी मिळत नाही. इतक्या केसेस तिथे लागून आहे, पण हे काम झालं पाहिजे आणि गोरगरिबांना त्यांच्या हक्काचं घर मिळालं पाहिजे, शौचालय मिळालं पाहिजे, स्वच्छता मिळाली पाहिजे. अमृत योजना संदर्भात बोलतोय. अमृत योजना जे काही 8 वर्ष झाले, मागच्या 17 मध्ये जे महानगरपालिका निवडून आली होती, त्यानंतर 5 वर्ष 22 मध्ये हे निवडणूक झाली पाहिजे होती. काही कारण नसेल झालं, पण निश्चितच तो 3 वर्षाचा कार्यकाळामध्ये अमृत योजना ही थोडी लांबणीवर गेली आहे. निश्चितच जसंही महानगरपालिका सभागृहामध्ये पहिल्यांदा बसेल तोच विषय राहील की अमृत योजना आपल्याला त्वरित 6 महिन्यामध्ये लागू करायची आहे, चांगल्या पद्धतीने त्याचं नियोजन करायचं आहे. हे सर्व करताना गार्डन, ओपन स्पेस हे सर्व आमच्या एक प्लॅनिंग तयार आहे, एक विजन आहे आमचं. त्यामध्ये एक रोस्टर तयार केलेलं आहे. त्या रोस्टरला आम्हाला समोर घेऊन जायचं आहे. निश्चितच जनतेचा भरभरून आम्हाला आशीर्वाद भेटला पाहिजे. हे त्या 15 तारखेला जे निवडणूक होणार आहे, जे मतदार दाता आम्हाला मतदान करणार आहे त्यांना मी आवर्जून विनंती करतो, मागच्या वेळेस भरभरून मदत दिली, यावेळेसही आपण भरभरून मदत देऊन आमचेच भारतीय जनता पार्टी युती आठवले गट भाजपा यांना नाही का भरभरून मतांनी निवडून द्यावं ही सर्वांना मी विनंती करतो, आवाहन करतो की आम्ही आपल्या चरणी आलो आहे, आशीर्वाद घ्यायसाठी आलेलो आहोत.
निश्चितच या सर्व पर्वामध्ये आम्हाला आपला आशीर्वाद पाहिजे आणि निश्चितच आपल्याकडून एक चांगलं भारतीय जनता पक्षाचं महानगरपालिकेमध्ये सत्ता आली पाहिजे हीच अपेक्षा करतो. धन्यवाद. वंदे मातरम.